नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फक्त 2 मिनिटात तयार होणारा हेल्दी बीटरूट मिल्कशेक। कमजोरी, थकवा आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर करणारा बीटरूट मिल्कशेक फक्त तुमच्यासाठीच। रक्त वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे। शरीरातील कमजोरी आणि थकवा कमी करतो, त्वचा ग्लोईंग आणि हेल्दी ठेवते, पचन सुधारते, शरीराला नैसर्गिक ऊर्जा देण्याचा काम करतो। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 2 बीटरूट घेतलेले आहे। बीटरूट आपल्याला चांगल्या प्रकारे सोलून घ्यायचे आहे। आलू शिलनेने आपल्याला बीटरूट सोलून घ्यायचे आहे। पुढचा आणि मागचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कट करून आपल्याला दोन्ही बीटरूट चांगल्या प्रकारे सोलून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बीटरूट आपल्याला सोलून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कट करून याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहे। तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट हा फार महत्त्वपूर्ण काम करतो। ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांनी बीटरूट खाणं आवडत नसेल तर अशा पद्धतीने मिल्कशेक तयार करून घ्या, नक्की आवडेल। त्यानंतर आपले कट करून झालेले आहे। त्यानंतर एक मिक्सचर जार घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला जे कट करून घेतलेले बीटरूट आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर साधारण छोटी वाटी, अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर 2 विलायची काढून त्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम घालून मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आईस क्यूब घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध, साधारण 1 ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं। तर बघू शकता आपलं बीटरूट मिल्कशेक अगदी 2 मिनिटात तयार झालेलं आहे। अगदी सुपर टेस्टी असं ड्रिंक आहे आणि हेल्दीसुद्धा। त्यानंतर आपण हे एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात। तर बघायला सुद्धा एकदम टेस्टी आणि भारी दिसत आहे। तर घरच्या घरी तुम्ही जे बीट खात नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने घरच्या घरी मिल्कशेक बनवून देऊ शकता, ते आवडीने पितील। अगदी लहानांपासून मोठ्यांनासुद्धा ही बीटरूट मिल्कशेक आवडणार। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तुम्हीसुद्धा असा बीटरूट घरी बनवता का हे सुद्धा कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन अगदी सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय।